कसे आहात मग सगळे? मजेतच असतात सगळे. आज घरीच होते, सुट्टी होती आज. अनुरागला पण सुट्टी आहे. रोशन तर घरातच असतो. आता अनुराग झोपलाय. मला म्हणलं तू वरती जाऊन व्हिडिओ बनव, घरात नको बनव, मला डिस्टर्ब करू नको, मला झोपू दे जरा घडीभर. तो झोपलाय. रोशन बघतोय मोबाईल. मी आले वरती व्हिडिओ बनवायला. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की मी 5-7 दिवस झालं ब्लॉग बनवत नाही, व्हिडिओ जास्त येत नाही. तर तुम्ही ह्याचं कारण काय, तुम्ही का व्हिडिओ बनवत नाही आहे? तर कारण वगैरे असं काही नाही आहे. व्हिडिओ बनवायला काय होतं, वेळ भेटत नाही, एवढंच काम होतं मला जास्त. आणि तब्येत पण ठीक नव्हती माझी, म्हणून व्हिडिओ बनवत नाही आहे. तसं घरातल्यांचं माझं काही म्हणणं नाही आहे. एक कमेंट अशी आली की बहुतेक तुमचा मुलगा तुम्हाला म्हणत असेल, तुमचा नवरा तुम्हाला म्हणत असेल व्हिडिओ बनवू नको म्हणून. नाही, असं काही नाही. मी आज नाही आहे सोशल मीडियावर. मी खूप वर्ष झालं मी सोशल मीडियावर. माझे घरातले मला व्हिडिओ बनव, तू नको बनवू, ते काही म्हणत नाही. पण तुम्हाला माहिती, घरातले व्हिडिओ बनवू नको म्हणायला आपले व्हिडिओ तसे नाहीच आहेत. आपले व्हिडिओ एकदम साधे आणि सरळ व्हिडिओ आहेत. ना कोणाला शिव्या देऊन, ना कोणाला भांडण, ना कोणाबद्दल व्हिडिओ बनवणं, असे व्हिडिओच नाही आहेत आपले. तर घरातले का म्हणतील मला की तू व्हिडिओ बनवू नको म्हणून? तर कोणाचं भांडण आणलं आहे काय, असं असेल की कोणाची मैत्री आहे, असं पण काय नाही. आपले सरळ आणि साधे. ना घरातले विषय कधी मी सोशल मीडियावरती मांडत. तर ते का म्हणते मला व्हिडिओ बनवणं बंद कर? ते उलटं मला म्हणतात तू का बनवत नाही व्हिडिओ म्हणून. त्यांचं असं काय म्हणणं नाही. तर हा अजून एक मुद्दा. मित्रांनो, कधी कधी ना काही गोष्टी खूप मनाला लागतात. पण तुम्हाला माहिती आहे, मी जास्त करून सोशल मीडियावरती कसल्या गोष्टी मांडत नाही. घरातल्या गोष्टी की घरातलं भांडण, कोणी काय बोललं, कोण काय म्हणलं, अशा गोष्टी मी सोशल मीडियावरती कधी मांडतच नाही आहे. पण काही गोष्टीचा ना असा एकटेपणा, काही गोष्टी अशा मनाला लागतात. म्हणजे घरातल्याबद्दल नाही आणि बाहेरच्याबद्दल पण नाही, दुसऱ्यांबद्दल पण नाही. कसं होतं, प्रत्येक मुलीला असं वाटतं की 4 दिवस आईवडिलाकडे जावं, की भावाकडे जावं, बहिणीकडे जावं. प्रत्येक मुलीला असं वाटतं. पण कसं असतं, जे आहे ते बरं आहे. मी हा विचार मनात आणत पण नाही आहे, नाही आणत कधी मनात. पण कधी कधी ना एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं ना, तर मग मला 2-2, 3-3 दिवस व्हिडिओ बनवू वाटत नाहीत. एखादी गोष्ट घरची, बाहेरची, कोणची पण गोष्ट म्हणून अगर ती गोष्ट माझ्या मनाला लागली ना, तर मला ती व्हिडिओ बनवायला पण मन लागत नाही. मी मनातल्या गोष्टी कोणापाशी जास्त शेअर करत नाही. माझं सुख दुःख काही असो, नाही करत कोणापाशी जास्त शेअर. आणि त्यातून पण कोणाला कसल्या काही आपल्या घरातल्या मनातल्या गोष्टी शेअर करून काही फायदा नाही आहे त्याच्यामध्ये काही. बरोबर ना? कोणाला सांगून, कोणाला बोलून काय फायदा आहे त्याच्यामध्ये? त्याच्यासाठी ना लागले असं नाही एखादी गोष्ट मनाला, म्हणून मी काही व्हिडिओ बनवले नाही तर 2-4 दिवस. पण आता ते बनवायचं चालू करीन. रोजचे रोज व्हिडिओ बनवत जाईन मी आता. माझं काम महागं पडतं आहे, असं होतं आहे ना. तर प्रयत्न करीन रोजचे रोज व्हिडिओ बनवायचा. असं घरातल्यांची काही रोकटोक नाही, मला काय नाही, त्याने काय म्हणत नाही. तर लागले होती एखादी गोष्ट मनाला, सोडून द्यायचा विषय. जे आहे ते बरं आहे. पण प्रयत्न करेन रोजचे रोज व्हिडिओ बनवण्याचा आणि तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही सपोर्ट करतात मला, पण माझे व्हिडिओ रोज आले तर सपोर्ट करणार ना तुम्ही. खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही मला माझा एवढा छोटा चॅनल असूनही सपोर्ट करतात. पण नक्कीच प्रयत्न करेन मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा, रोजचे रोज व्हिडिओ बनवण्याचा. आता खरोखर माझी ना तब्येत ठीकच नाही आहे, म्हणून मी काही व्हिडिओ बनवत नाही.
उद्यापासून मी व्हिडिओ बनवेन आणि पूर्णपणे प्रयत्न करेन तुम्हाला रिप्लाय देण्याचं. भांडण वगैरे असं काही नाही, घरातल्यांचं काही म्हणणं नाही माझ्या. तर उद्यापासून नक्की बनवेन.